जरांगेंनी आंदोलन जाहीर केलं की त्यांना 750 कोटी रुपयांची घोषणा होते, त्यातले 150 कोटी रुपये लगेच त्यांना वर्ग होतात. यातली काही काडीची तर अक्कल आहे का या प्रसाद लाडांना? हा, काय अक्कल आहे प्रसाद लाडांना? काय अनुभव आहे प्रसाद लाडांचा? बघा, आम्ही ग्रामीण भागामध्ये या सभा घेत आहोत. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसीनी एकत्रित आलं पाहिजे. आपलं जे आरक्षण संपवलंय, आपलं जे आपल्याला बजेटरी तरतूद करत नाहीत, आपल्या मागण्या मान्य करत नाहीत, आपल्या वेगवेगळ्या जात समूहांच्या नावानं जे आर्थिक विकास महामंडळ या शासनानं घोषित केली, त्याला अध्यक्ष भेटत नाही, त्याला कार्यालय भेटत नाही, त्याला एक साधा शिपाई सुद्धा भेटत नाही, त्याला बजेट भेटत नाही. पण जरांगेंनी आंदोलन जाहीर केलं की त्यांना 750 कोटी रुपयांची घोषणा होते, त्यातले 150 कोटी रुपये लगेच त्यांना वर्ग होतात. म्हणजे ओबीसीच्या बाबतीमध्ये जो दुजाभाव या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होतोय, त्या बाबतीमध्ये आम्ही ओबीसी बांधवांना जागृत करत आहोत. आणि जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी आम्ही 100 सभा घ्यायचं नियोजन केलेलं आहे. त्यामधल्या आता जवळजवळ 7-8 सभा झालेल्या आहेत. आज आम्ही देऊळगाव राजा तालुक्यामध्ये आहोत. काल आम्ही सिंदखेड राजा तालुक्यामध्ये होतो आणि उद्या आम्ही सोलापूरला आहोत. हा 100 सभा होईपर्यंत हा आमचा दौरा चालू राहणार आहे. हे बघा, प्रसाद लाडांनी काम करावं, हॉटेल चालवावं, राजकारणाचा पुढाऱ्यांचा फायदा घेऊन अजून त्यांनी अंबानीच्या पुढे जावं, त्यामध्ये आमचं दुमत असायचं कारण नाही. पण आरक्षण, जरांगे पाटलांची मागणी, कॉन्ट्रावर्सी, जरांगे पाटलांचा समावेश ओबीसी मध्ये झाल्यानंतर ओबीसीचं झालेलं नुकसान, यातली काही काडीची तर अक्कल आहे का या प्रसाद लाडांना? हा, काय अक्कल आहे प्रसाद लाडांना? काय अनुभव आहे प्रसाद लाडांचा? हॉटेल चालव ना, हॉटेलच्या एखाद्या शिष्टमंडळावर तू जा ना. तुझं ज्ञान काय, तुझं नॉलेज काय, तू तोंड कुठं घालतोय आणि पुन्हा म्हणतोय की मी जातीसाठी माती खायला तयार आहे, आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. आता पहिल्यांदा तू ज्या पक्षाच्या जीवावर टुनटुन बेडकासारख्या उड्या मारतोय ना, त्या पक्षाला विचार. माधवनं काय केलं, ओबीसीनी काय केलं? भटाबामणांच्या पार्टीला गावगाड्यातल्या वाड्या वस्त्या तांड्यावरती कोण घेऊन गेलं? त्यामुळं तू नुसत्या काय ते ग्रामीण भागामध्ये म्हणतात आयत्या पिठावर रेगोट्या मारणं. भाजप वाढवण्यासाठी, भाजप मोठी करण्यासाठी कोण खपलंय, कोण माणसं होती, याचा थोडा अभ्यास वाढव. तुला काय कळणार हॉटेल व्यावसायिकाला? म्हणून मी हॉटेल व्यावसायिक म्हणालो. अरे, त्या जरांगे पाटलाकडं जस्टिस येऊन गेले, सचिव येऊन गेले, अटॉर्नी जनरल येऊन गेले, मुख्यमंत्री येऊन गेले, एकनाथरावजी शिंदे साहेब, तरी पण त्याला फरक पडला नाही. आणि तू हॉटेल चालवणारा, झाडू पोछा करणारा, तुझ्याने तो फरक पडत असतो का? त्यामुळं लाडानी आपलं जे काय तुमचं क्षेत्र आहे, आणि तुम्ही काय 1 लाख लोकांना रोजगार दिलाय का? तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळावा शांततेचा. एवढ्या मोठ्या लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणारा एवढा महान व्यक्ती, त्याची लिस्ट एकदा उद्या जाहीर करा. काही बोलायचं राव. आमचा गैरसमज झालाय. भाजपनं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. या प्रश्नाचं उत्तर प्रसाद लाडांनी द्यावं किंवा सरकार चालवणाऱ्या प्रसाद लाडांच्या नेत्यांनी द्यावं. गेलंय आमचं आज ओबीसीचं आरक्षण. आमचा आरोप आहे तुमच्यावरती. हा आमचा गैरसमज नाही, समज आहे. त्याचे पुरावे सगळे देतो प्रसाद लाडांना. अरे, ती इंग्रजांनी अरे जरांग्या खुळखुळ्या, तुला अक्कल नावाचा प्रकार नाही. ही जी आकडेवारी सांगितली जाते ती 1931च्या इंग्रजांच्या कास्ट वाईज सेन्ससच्या आधारावर सांगितली जाते. त्यामुळं 1960च्या लोकसंख्येचा बेस आहे आणि नॅचरल जी संख्या वाढते तीच असणार ना. त्यामुळे जरांगेला आणि काय म्हणतो तो मंडळ आयोग आणि ही या जाती न अभ्यास करता गेल्या. अरे, 9 जजेसचं खंडपीठ बसलं होतं. त्या 9 जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाकून मंडळ आयोग इम्प्लिमेंट झालाय. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानं झालाय. देशभरातल्या प्रत्येक राज्यात इम्प्लिमेंट झालाय. अरे, हे काय बेअक्कल माणसं आहेत. आणि तो लाड हॉटेलवाला, बेअक्कल माणसं एकत्रित आल्यावर असेच आरोप करणार ना. इथं संविधान आहे, इथं लोकशाही आहे, इथं शासन प्रशासन आहे, इथं वेगवेगळ्या स्तरावरती डिसिजन घेणारे, डिसिजन इम्प्लिमेंट करणारे वेगवेगळी शासकीय आस्थापना आहेत. मनोज जरांगे आयमाई काढणारा मुख्यमंत्र्याची, नेत्यांना आयमाईवरून बोलणारा, हे काय यांच्याकडून अपेक्षित करायचंय? आम्ही चाललोय. महाराष्ट्रातला ओबीसी आम्हाला एकत्र करायचा आहे, भटक्या विमुक्त जाती जमातींना एकत्र करायचं आहे. ज्या राजकारणाच्या जोरावरती ओबीसीच्या अनाथ माती कालवायला हे लाड्यासारखी माणसं चाललेत, या माणसांना धडा शिकवायचा आहे. आणि त्यांच्या पक्षाला सुद्धा. कोण? अरे, पहिला राजीनामा तू दे. तुला जातीचं काम करायचंय ना, तुला ओबीसीच्या अनाथ माती कालवायची आहे ना. ओबीसीच्या दारात तुमचा पक्ष मत मागायला जाईल का? त्यामुळे पहिला राजीनामा दे, मग जातीची काय काशी करायची ती कर. तू आमच्या मतावर तुझा पक्ष सत्य देणार, तो पक्ष तुला आमदार करणार आणि तू पुढे पुढे येऊन चोदेगिरी करणार का?
त्यामुळं आम्ही आमची भाषा अजून आम्ही संयमात बोलतो. अजून आम्ही लोकशाहीमध्ये जी भाषा अपेक्षित आहे त्या भाषेत बोलतोय. आम्ही आमच्या अवकातीवर आलो ना तर या लाडला आणि या जरांगेला पळता भुई थोडी होईल.